राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। एक छोटीशी सूचना होती। कलम 302 नावाने कुणी अज्ञात व्यक्तीने एक चॅनल चालू केला, त्याची आयडी दिसत नाही, काय नाही तिथं आपलं तोंड दाखवून सांगतो, ते काही समोर येत नाही, पण त्या चॅनलचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। दुसरी गोष्ट, कलम 302 व्लॉग हा माझा चॅनल आहे आणि त्याची तुम्ही नोंद घ्यावी, किंवा उद्या त्यांनी काय कुठं नाही केलं तर माझ्यावर काय यायला नको असा विषय। नागपूर कपिलनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली स्टोरी आपल्याला बघायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खसाळा कॅम्पस नावाचा जो एरिया आहे, आपल्याकडे कशा म्हणजे वार्ड असतात तसं या खसाळा कॅम्पसमध्ये ही जी घटना आहे ही प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेटेड आहे आणि ती तुमच्यापर्यंत शेअर करणं मला लय गरजेचं वाटलं, कारण त्याच्यातून घेतलं पाहिजे आपण काहीतरी घेण्यासारखं 100%। लीलाधर डाकोळे, आता हे कुटुंब लय श्रीमंत नाही, लय गरीब पण नाही, मिडल क्लास म्हणतात, म्हणजे ज्याचं उत्पन्न सरासरी 70, 80, 90 हजार किंवा लाख रुपये असतं ते मिडल क्लासमध्येच मोडतात, कारण त्या पट्टीत त्यांना खर्च बी असतो। लीलाधर डाकोळे हे थर्मल प्लॅन्ट आहे, तिथं तंत्रज्ञ म्हणून कामाला आहे आणि शेती पण आहे, शेती देऊन टाकली गावाकडे ती वाटेने, त्यातून काय उत्पन्न यायचं, म्हणजे लोकांचं बागून बा वाट्या खऱ्यात तुम्ही खा आणि मला जागवा अशा हिशोबाने। आणि त्यांची पत्नी अरुणा, बायको, आता लीलाधर आणि अरुणा शिक्षिका आहे, पण कसं ही काय असे 10-12 हजार पगार, तर काय पहिल्यासारखं परमनंट नाही, काय नाही, खाजगी शाळा होती, 8 वाजता जायची ती महिला, 12 वाजता माघारी यायची। 2 किडे आहेत त्यांना। आता कसं होतं, ही 2 किडं जी काय आता प्रत्येकानं तीच करतो, त्यात काही वेगळं नाही की बाबा आपण आपल्या आपत्त्याला जन्म देतो आणि आपल्यासारखाच एक आत्मा त्याच्यात घालत त्याचा जीव फुंकतो, त्याला लहानाचा मोठा करतो। बापापेक्षा आईचं, शिक्षकांचं ते मोठं करण्यात लय मोठं योगदान असतं, पण ते करत असताना मुलाचं संगोपन करत असताना आता तुम्ही लहान पोरं जे कळतात का, त्यांना जे मोबाईल देण्याचं प्रमाण आहे ना, ही मुलं पुढं जाऊन 100% तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, लिहून घ्या। ते साऊथचे पिक्चर बघणार, पहिल्यांदा सुरुवात गोळ्या जाडण्यावरून होणार, पहिल्यांदा पोगो बघणार ते मोबाईलमुळं, आणि त्यांचं माइंड हे क्रिमिनल होणार, लक्षात घ्या। आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे बहुतेक भविष्यात येणाऱ्या काळात ते अन्न बिन्न सोडून द्या तुम्ही, पण भीक मागायला कुठेतरी बसू शकतात, संध्याकाळी आणायची सोय करतात, किती जमले आज असं। तुम्हाला तेवढं नाही केलं तर तुमचे ऑर्गन्स, तुमचे अवयव विकू शकतात, ते येणारा काळ इतका भयानक राहणार तुम्हाला। तो स्वतःचा मुलगा स्वतःच्या आईवडिलांचे ऑर्गन्स विकणार। तिसरा तुम्हाला कुठंतरी सालानी कामाला ठेवायला बसलाय, मशीद व्हायला लावायला बसलाय, सांगता येत नाही। त्याच्यामुळं मुलाकडून, मुलीकडून किंवा सुनेकडून भविष्यात येणाऱ्या काळात अपेक्षा ठेवू नका। स्वतः इतके केपेबल राहा, नाही जमीन घेता आले तरी चालन, नाही फ्लॅट खरेदी करतात पण स्वतःच्या नावावर कमीत कमी 5-7 लाख रुपये हे ठेवा, आणि ते लॉंग टर्मसाठी समजा दुप्पट व्हायला टाका, किंवा काय ते वाढले पाहिजेत का, तर म्हातारपण तुम्हाला फेकून दिल्यानंतर बाजूला काढल्यानंतर रस्त्यावर नाही आलं पाहिजे। तुम्ही त्या ATMमधून पैसे काढून एखादी महिला असन गरीब, तिला म्हणता येईल की बाबा बाई तुला मी एवढं पैसे देतो, तू काहीतरी हे रवा तूप किराणा आणून त्याचं घरा करून तरी दे, मला दिसाना काय व्हायना, अशी दुनिया निघणार आहे पुढं। वृद्धाश्रमांची संख्या वाढली, तिथं प्रचंड गर्दी व्हायला लागली। आता लोक फक्त आता जगाय, तुम्हाला सिस्टीम सांगतो काय, पूर्वीचे लोक पैसे साठवून ठेवायचे, आता काय करतात माहिती आहे का, कमवायचं, पुढल्या महिन्याची काळजी नाही, लगेच उडवायचं। बरं उडवायचं बी कुठं, हॉटेलमध्ये जायचं वेगवेगळं खायला चमचमीत, तुम्हाला सांगतो मैद्याचे, साखरेचे असले पदार्थ लय खायचे। कॅन्सरचं भयंकर प्रमाण वाढलेलं आहे सध्या, हे पण तुम्हाला सांगतो। अतिशय भयानक दर्जाने औषध मारलेला अमेरिकन कंपनी आहेत ह्या, सरकारचं नियंत्रण नाही काय, आपल्या जीवाची काळजी आपणच घ्यायची। तसला भाजीपाला खायचा, त्यांनी कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे। हे कुठं जाऊन थांबणार आहे काय कळायला मार्ग नाही। माणसं एवढी झाली आहेत, लय माणूस झाले, माणूस राहिलेला नाही। कोरोनापासून होती तेवढी ती सोडून गेली। पाहुणं रावळं बोलतात, फक्त फायदा असेल तर, नसेल त्यांचा करतात, जाऊन दे गाडी म्हणतात ते। आपापल्या पद्धतीने कसं जगायचं ना, आपला जीव कसं जगावं जनतेने ठरवायचं। हे जे लीलाधर डाकोळे यांना जी 2 पोरं झाली, 2 किडं झाली, ह्या 2 किड्यामध्ये एक पोरगी आणि एक पोरगा, सेजल हे पोरीचं नाव आहे। पोरगी इंजिनिअरिंगला पण 85% पुढं चालायची, लय हुशार, खतरनाक। आई शिक्षिका म्हणलं काय नाही, आणि दुरी चांगली, सगळ्यांना जीव लावायची,
आणि पोरगी टॉपलाच, त्यात वाद नाही. उत्कर्ष नावाचा मुलगा आहे. हा याचं वय 20 वर्षे 22 वर्षे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तो 4 वर्षाचा कोर्स असतो इंजिनिअरिंगचा. याचं पहिलेच वर्ष याला लवकर सुटणार, तो अंदा फेल झालेला. म्हणजे त्याचं डोकंच चालना असं विषय. आणि डोकं न चालल्यामुळं हे जे वडील आहेत ते मुलगा म्हणून त्याला आई आणि वडील दोघं काय म्हणायचे माहिती आहे काय, त्यांची बोलण्याची पद्धत बघा. तो बाप म्हणायचा, शरम वाटते का, शरम, लाज वाटते का तुला, लाज, तुला अभ्यास करायला नको, तू मला वाटलं नव्हतं, पहिल्या जन्मी मी केलं पाप म्हणून या जन्मात मी झालो तुझा बाप. अशा प्रकारची वाक्य. दुसरी हो, सेजेलचा थोडा खातो का, थोडा 100 ग्रॅम खातो का तिचा, तुला तिला ती 85% प्लस चालती आणि तुला ठीक आहे गाढव सुद्धा तुझ्यापेक्षा चांगलं आहे, ती प्रामाणिकपणे उजीवात. अशा प्रकारची वाक्य. आता हे सगळं ऐकून ते पोराचं मेंदू त्या आईबापाच्या सांगितलं इतका हँग झाला फार. बघा मान्य तू मीच काढला, मला त्या पोराच्या बाजूने सांगतो हे चुकीचं आहे. तू मीच काढला हे मान्य आहे, तुम्ही वाढवला हे मान्य आहे, पण त्याचा हल नका ना करू. असं त्याचं नाही डोकं चालत ना, पर्याय शोधा. ध्यानात ठेवा, पर्याय असा शोधा की त्याला व्यवसाय टाकून द्या काहीतरी. त्याचा कल कुठे येते बघा. हां, काहींचा कल फोटोग्राफी काढण्याचा असतो, त्यात ते परफेक्ट असतात. अँगल, कॅमेरा, पोझिशन, लाईट कशी पाहिजे परफेक्ट. पण कॅमेऱ्याने फोटो काढणे आणि एक राजकीय पक्ष चालवणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाही जमत. नाही जमत ते. असे त्याला ते ग्राउंड लेवलला फिरावं जास्त लागतं, फिरणं नाही जमत. पण कॅमेऱ्याला टॉप 1 नंबर असा विषय असतो. तसं या घटनेमध्ये त्या पोराला हॅमर करून करून ते ना जे साठलेलं आहे की बाबा त्याला त्या मनात असा कॉम्प्लेक्स तयार झाला. आणि याच्यासाठी मेंटली कारण होतं की या जगात माझी कुणाला परवा नाही, या जगात मी कुणाला नको आहे, या जगात मी काय हेच मला माहिती नाही, मी कोण आहे हे मला कळाना. अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये तो गेला आणि अभ्यासावरचं लक्ष गेलं. मग त्याला त्यावेळेस आधार दिला फक्त 2-4 जणांनी. ते कोण? प्युअर नीच आणि नालायक मित्र. मित्रांचं कसं असतं, फक्त टाईमपास. काय रे उत्कर्ष, ये, अरे तुझ्या नावाचाच उत्कर्ष आहे, तुझं काय बाबा लाख रुपये गरजे कमावत्या, तुला काय कष्ट करायची गरज आहे, चान्स जगायचं, रिलॅक्स जगायचं, मस्त जगायचं. असे आईबापा आम्हाला मिळत नाही तरी असं तसं त्याला द्यायची चढून. तू ये थोडा झटका आणू आपण. म्हणजे झटका काय वानगडी, लावला त्याला गांजाच्या नादी. आता डोक्यात आधीच ती प्रेशरमध्ये आणि त्याच्यात ही अशी प्रकारची सवय 20 वर्षापासून गांजा म्हणलं ना फकाळलं पार, ही गेलं काम. मग त्याला तेच हवं सोडायला. अजून पुढची स्टेज ड्रग्सचं इंजेक्शन त्याला द्यायला शिकवलं त्यांनी. सुरुवातीला त्यांनी खर्च केला आणि नंतर तो मला देणारे, मला त्रास होतो, मला देणारे आणि पैसे. मग घरातला दागिना कधी चोरी व्हायला लागला, ड्रायव्हरमधले पैसे जायला लागले. असं होतं. हे खरं आहे, हे सत्य आहे. ह्याच्यातून त्याला त्या ड्रगची म्हणजे भयंकर असं व्यसन लागलं. तिथंच विषय थांबला नाही. तू नालायक आहे, तू शेती कर, तिथं जा, दारी धर, असं धर तसं धर. आता लहानपणापासून शेतीत ठेवला असतं त्यांनी, स्ट्रॉबेरी पिकवली असते ना 1 नंबरची, त्यांनी मल्चिंग टाकलं असतं ना अख्खं, त्यांनी सोलेबल खतं सोडली असती ना. त्याचं नॉलेज दिलं पाहिजे यांना, नको शिकू. आईबापाचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला खरं सांगतो. बऱ्याच आईबापांना त्यांच्या गमतीत पोरं होत्यात. ते काय लय समाजासाठी पोरं काढतात, पण त्या पोरांचं लय हाल करतात ते. हां, त्या मुलाला जन्म दिल्यानंतर ते स्वतःला ती माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात काही जण. आता त्याच्यात प्रेम मिळणार नाही दुनियात. सगळे आईवडील सारखे नसतात अजिबात, हे पण सत्य आहे. काही जण मुलाला खरंच लय हानमार करतात, हे करतात. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी लोकांना सांगायची काय गरज की त्या मुलाला ते काय बोलते की ही त्याच्यात एक तुम्हाला एक कधी वेळ मिळेल ना, एक चित्रपट बघा. चित्रपट तुम्हाला नाव सांगतो बघा, कधी 1 नंबर चित्रपट आहे. म्हणजे माझा सगळ्यात आवडता चित्रपट येतो. हां, इद्रिस असं त्या ह्याचं नाव आहे आणि मनोज वाजपेयीचा चित्रपट आहे गली गुलियान. हां, मग आता तुम्हाला वाटतं पे झाला असेल, पूर्वी फ्रीमध्ये होता. पण त्याच्यात एका मुलाची मानसिकता तुम्हाला समजेल की त्याच्यावर जर आघात केला तर काय होतं. सेम प्रकारची केस ही. हा जो उत्कर्ष आहे त्याला इतका त्रास दिला गेला, त्याला इतकं मानसिकदृष्ट्या टॉर्चर केलं आई वडील दोघांकडून. त्याला फक्त एक व्यक्ती मानायची, बाया मानायची. त्याची मुलं, त्याची जी बहीण होती ना धाकटी सेजल, ती त्याला लय मानायची. नको रे काळजी करू, जाई तू समजून घे त्यांना. त्यामुळे त्याला ती बहीण आवडायची. बाबा ही कुठंतरी माझी बहीण मला हे करते, समजून घेते.
याने बाहेर काही कष्ट करून उसणं करून त्याला रक्षाबंधनामध्ये त्याला 500-1000 रुपये ते द्यायचा, कारण त्याला बहीण त्याला आवडायची, पण आईबापाचा त्याला प्रचंड राग यायचा. त्याच्या डोक्यात इतका हे गेलं की त्याने असा निर्णय घेतला ड्रग्ज वरून की ह्या आईबापाला दोघाला संपवून टाकायचं. त्यांनी प्लॅन केलं. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ज्यावेळेस एखादा मर्डर करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्यात तो इंजिनिअरिंग शोधतो. लक्षात घ्या, तो वेगळी टेक्निक काहीतरी वापरतो. आत्तापर्यंत सगळे केसेस अशाच आहेत. एका शेतकरी त्याच्या शेजारी दुसरा शेतकरी बांध करतोय, त्याच्यावर हत्ती गावात लावतोय, ती पांगत चलतं, 4 बोटं थांबतो, तिथून पाठ काढतो, त्या खुरप्याने टाव करतो. असं ज्यावेळेस करतो दुसऱ्या शेतकऱ्यानं ठरवलं ना आईला ही सारखंच करतोय, रोज तराचे याला हाणतो, ती डायरेक्ट कुऱ्हाड घेतं, कोयता घेतं, त्याच्या वार करतं, खलास करतं, ही 14 वर्षात जातं. पण ज्यावेळेस एखादा इंजिनियर करून समजतो की मर्डर करायचा, तो कुठंतरी तो टेक्निक होतो. यांनी टेक्निक काय वापरलं बघा आता. 26 डिसेंबर हा ते दिवस उजाडला आत्ताचा. गेलेले घटनेला जाऊन किती 9-10 दिवस झालेत फक्त. 26 डिसेंबर या दिवशी त्यांनी ठरवलं की आज संपवायची. आईबाप पहिल्यांदा बहिणीला घेतलं, गाडीवर टाकलं सेजलला, मग क्लासला, म्हणजे क्लास शाळा किती वाजता सुटते म्हणजे 5 वाजता, क्लास 1 तास तिथून पुढं, म्हणजे 6:30पर्यंत तू, मी येतो तुला न्यायला, तू काळजी करू, 6:30पर्यंत. आणि फोन यायचा आता, मला फोन कर, मी आल्याशिवाय तू काय सोडू नको, कारण 6:30ला अंधार पडतो ना, त्यामुळे येतो न्यायला. ते बहिणीला सोडलं, तिथं नेऊन आला घरी, एकटाच होता. आता आई येणार आहे 12:30-1 वाजता आणि बाप येणार आहे 6 वाजता. बघा आता विषय. आई आली, आईने जीवली, शिवाय आपला बसून द्यायचा. ड्रग्जचं इंजेक्शन मारलेलं डोक्यात, ही आईला मारायचं. मग आई जेवण केलं, गॅस पुढं करत होती काहीतरी आपलं खटपट. हा मागून आला, नायलॉनच्या दोरीने इतकं जाम आवळून धरलं आईला, खलास, आई मारून टाकली. बरं, दे शिव्या मला, मी नालायकी, मी निचे, बघ ना मी किती निचे, बघ ना मी नालायले, आवळू बोलायचा तो पाठी मागून ते वाक्य बोलायचा. त्या आईला सुद्धा मारताना वाटलं असेल की ह्याला एवढा टॉर्चर नसता केलं तर बरं झालं असतं. करायचे त्यांचा हेतू चांगला होता, आलं लक्षात तुमच्या, की आपल्या मुलांनी काहीतरी केपेबल, पण त्याची काही इच्छा त्यांनी लय अति केलं. कुठली गोष्ट अति वाईट. मुलगा तुमचा जर ऐकत नसेल, शिक्षण नसेल घेत ना, सोडून टाक. कशाला मेसचा खर्च, ती झाली फेबर येता, ती सुधारणार नाही, ती त्याच्या कुंडलीमध्ये नोकरी नाही. व्यवसाय टाका, होईल नाही तर तसाच राहील, लग्न काही होऊ द्या, पण जबरदस्तीने कार्यक्रम असा होतो बघा. आई मारली, तिथंच पाडलेली. आला बाप. आई 1 वाजता मारली होती, बाप त्या ठिकाणी आला आहे 5:40 लीलाधार. त्याला मात्र फार भयंकर मारले, चाकूने आत इतके बेकार वार केलेत, गळा ही भरपूर 34 वार आहेत एकूण, रक्ताच्या थारोळ्यात आतमध्ये. ह्यांनी गेला, आंघोळ केली, कपडे बदलले, पाटकुनी 15 मिनिटात टायमिंगवर लक्ष होतं. तर बहिणीचा फोन आला, म्हणलं आलोच. दार लावून घेतलं, लाईटी बंद केल्या, गेला बहिणीकडे गेला. बहिणीला म्हणला आई वडील योगा शिकायला आणि ते असं नाही का ते ध्यानधारणा वगैरे असतात त्याच्यासाठी दोघं, तर तुला माहिती आहे ते जाणारच होते, पण ते अचानक गेले, बँगलोरला गेल्यात. त्याच्यामुळं आपण काय करू, आपण काकाकडे जाऊ, बस मागं. आता भाऊ म्हणते मला, तिला काय सेजलला माहिती काय झाले घरी. ती बसली, गेली. त्यांचे काका तिथून 18 किलोमीटर लांब आहेत. त्या ठिकाणी म्हणले आपण 4-5 दिवस इकडंच राहू, यांनी कांड केलेलं माहीतच नाही. मग आली ते काकाकडं, तिथून 18 किलोमीटरवर. 4 दिवस हात तिकडे फिराकलाच नाही. CCTVमध्ये फक्त 2 दिवसांनी फक्त एकदा गेला, किंचित वास यायला लागला होता, तो परत गेला. याला बॉडी डिस्पोज करता आली नाही. बघा, इंजिनियर म्हणजे खरोखरच इंजिनिअरचा विद्यार्थी होता तो, असा विषय असतो. म्हणजे लोक काय करतात, बऱ्याच पोरावी नष्ट करायचा, बॉडी डिस्पोज करायचा प्रयत्न करतात, पण हा नाही, तसं नाही, हे तसंच ठेवलं. नवीन वर्ष उजाडलं, सकाळच्या बरे 8 वाजता नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2025 लोकाला मारणारा शेजारी पाजाराला वास. म्हणले काहीतरी प्रॉब्लेम आहे, 4-5 दिवस घरी कोण नाही, पोरं नाही, काय नाही, ही बघा ना वास येतोय. पोलिसांना फोन केला, उघडलं, ते 2 बॉड्या पार काळं निळं पडलेलं. ती लय भयानक परिस्थिती, तुम्हाला काय ते मुंग्या बिंग्या लागलेल्या असतात, बराच विषय गण असतो, फुगलेली बॉडी असती. ही बोलावली 2, ह्यांनी रडायचं नाटक केलं. पोलिसांनी जी पहिला राऊंड असतो की संबंधित जी व्यक्ती मेली, पहिलं काम पोलिसांना तुम्हाला सांगतो काय असतो पंचनामा करताना, की संबंधित व्यक्तीच्या एकाच कुटुंबात राहणारे जे लोक आहेत त्यांचे जबाब घेतले जातात. आणि त्या जबाब सोपा नसतो, एक माणूस नाही घेत कधी. बाकीचे कोण कसा बोलतो, त्याच्या नजरेची हालचाल, फेस रिडिंग हा एक वेगळा प्रकार आहे, ते आत्ता तुम्हाला कळायचं नाही.
त्याच्याहून ते समजा तर त्यांना थोडी ह्याची शंका आली. सेजेची नाही आली पण उत्कर्षची आली. मग उत्कर्षराव विदाऊट ड्रगचे उचलले तिथून. 3:30 वाजता त्यांना अटक केलं का कॉल डिटेल्सवरून. त्याच्या त्या सगळे कॉल डिटेल्सवर पाहिलं की त्या टायमात तो मोबाईल कुठं होता काय होता लय लाखलबडी असे त्याच्यात. त्याने उचललं की त्यांनी कबूल केलं. आता ते काय अल्पवयीन नाही, 18च्या आतला अल्पवयीन समजला तो कायदेशीर. कायदा बी काय एवढा लय हाय फाय नाही तुम्हाला. कुणी कसाही मुरगाळून खातं आहे कायद्यात. तुम्हाला तो क्रीम रोल माहिती आहे का, तसा कायदा लोकांनी असा वळकुट्या करून ठेवला आहे बऱ्याच ठिकाणी. असा प्रकारे कायद्याचा बी ती उचललं बाबा. आता मी काय म्हणतो, ह्या पोराला सगळे मिळेल भविष्यात. आणि तो काय आत्ता 22 आहे म्हणजे 15 वर्षाची लागले तरी तो 35व्या वर्षी बाहेर येणारच. घराची जमीन आहे ती विकून खाणारची फ्लॅट. ती बहीण काय ती निम्मी प्रॉपर्टी सोडत नसते. आता काही होईन भविष्यात. पण याला आईबापा नाही मिळणार एवढी मात्र गॅरंटेड आहे. दुसरी गोष्ट आईबापाचं बी सगळं बरोबर एक चुकलं. प्रेशर जे टाकायचं बोलायचं नावं ठेवायची ही प्रमाणापेक्षा जास्त टाकली त्याच्यामुळे ही केस घडली. आपल्याला पाठीपोटी आहेत मुलं आहेत काय. पोराचा कल नेमका कोणीकडे म्हणजे मोबाईलकडे का त्याच्यातून त्या मोबाईलच्या माध्यमातून तो काहीतरी इंजिनिअरिंगचं काय शिकायला बघतोय का डॉक्टरकीकडे जातोय का त्याला शिक्षक व्हायचे का तो असं मिया खलिफा बघतोय हे बी ध्यानात घ्या. माझं तर स्पष्ट म्हणजे आत्ता इथून पुढचा काळ असा ना की पोरं शिक्षणासाठी पुण्याला टाकूच नका तुम्ही. जवळपासच सोय करा. पुण्यात 90% पोरं बिघडल्यात अक्षरशः 10% चांगले राहिल्यात. हां आणि ते चांगलं असं ना चांगलं त्याला ते पुरीहून प्रपोज करतात चल मला फिरायला घेऊन. लय अवघड झालेली पुण्यात. लिव्हिंगमध्ये बरेच जण राहायला लागतात आता. आता मी काळच असा निघाला आहे तुम्हाला सांगतो की वयाच्या आधी मुलं वयात येतात. वेळेच्या आधी शिक्षण प्रक्रिया लांब आहे. आईबापाला वाटतं केपेबल हवं मी 4 चौघात पाहुण्याला सांगा हा इंजिनियर झाला 10 लाख त्याला पॅकेज आहे 20 लाख पॅकेज आहे मिले डॉन मिले किंग. अरे तू कयाचा किंग तुझा करंट कार्यक्रम होणार आहे का बी तू कयाचा किंग आहे तू. असंही लोकांचं पालकांचं बी. आणि ज्याला शेतकरी आहे ना तो शेतकऱ्याला नावं ठेवतो. हे संपायला लागले एकमेकात हे करून तुम्हाला सांगतो हे संपायला लागले. समाज व्यवस्था बिघडली. शेतकऱ्याला मुलगा देत नाही पण त्याचं गिळायला पाहिजे त्यांनी पिकवलेलं अशी मानसिकता झाली. शेतकरीच शेतकऱ्याला मुलगा देत नाही ही तर भयानक गोष्ट आहे. मग त्यांनी नाही दिली त्यांनी कुठं मग एखादा मुलगा शेती करतोय त्यांनी कुठं वकिलाशी लग्न करायचं का डॉक्टरनीशी लग्न करायचं. मग साकटला साकट जमलं पाहिजे ना असा विषय असतो. त्याच्यामुळं याच्यातून तेवढा तुम्ही बोध घ्या आणि आपल्या मुलांना व्यवसायात नसन नोकरी डोकं असलं तर व्यवसाय तसं चाललं तर अत्याधुनिक अशा प्रकारची शेती असं काहीतरी करा. पण पोरगं कमीत कमी जिवंत राहीन तुम्ही जिवंत राहता एवढी काळजी घेतली तरी लय झालं. रामकृष्ण हरी.